शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा या तालुक्यातील कुकड 7 या गावामध्ये. तर ह्या गावचे एक शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांनी एस.टी. वैदिकचा वापर करून भाजीपाला पिकवलेला आहे. त्यांच्याकडे मिरची, कांदा, त्याच्यानंतर वाल, गहू असे भरपूर पिकं आहे आणि त्यांनी त्या पिकासाठी एस.टी. वैदिकचा वापर केलेला आहे. तर त्यांनी खूप चांगली मिरची इथं पिकवलेली. तर त्यांचा काय अनुभव आहे एस.टी. वैदिकचा हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अविनाश बापूराव उपरे, राहणार कुकुड 7, तालुका कोरपणा, जिल्हा चंद्रपूर. बरं, आता इथं पूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं? सर मी हे पहिल्यांदा 10 गुंठे क्षेत्रावर केलं. बरं. आणि नंतर आता 1 एकरमध्ये केलं. 1 एकरामध्ये. ओके, टोटल किती क्षेत्र आहे तुमचं? 1 एकर 10 गुंठे पकडा. 1 एकर 10 गुंठे. एस.टी. वैदिकवर. बरं. बाकीचं केमिकलवर आहे. केमिकलवर किती टोटल तुमचं? टोटल 2.5 एकर जमीन आहे. 3 एकर आहे. त्यातलं 1 एकर 10 गुंठे एस.टी. वैदिकवर करताय तुम्ही. बरं, आता कोणकोणते पिकं आहे तुमचे? सर पहिल्यांदा मी मिरची, वांगी हो आणि नायलन, भेंडी अशी 2-4 तास लावले ट्रायलसाठी. जसं रामसर म्हणतात का तुम्ही संपूर्ण करू नका, पहिले 10 गुंठ्यावर करून पहा. हो. त्याच्यासाठी मग मी नंतर अनुसराकडून नाशिकवरून खात बोलावलं आपलं. बरं. त्याच्यानंतर 10 गुंठ्याला आपल्याला सक्सेस झालं. बेसल डोस मारले. बरं. क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर, एनर्जी बुस्टर हो सर्व फवारणी केली. आपल्याला चांगलं वाटलं आणि सर मालही बी चांगला आला. बरं. मालाची फुलं गळी नाही, काही नाही. हो. फुलपाती चांगली. हो. बिलकुल. नंतर मी विचार केला का नाही म्हणलं आपल्या समोर सोयाबीनच्या जागेवर आपल्याला पूर्ण गहू, बरं, ज्वारी, हो चणा आणि थोडी तीळ पण लावले, मूग पण लावला, मकई सध्या लावली. ट्रायलसाठी पूर्ण 10 रंगाच्या वस्तू लावूनच टाकले. म्हणजे तुम्हाला फक्त बघायचं होतं की बघायचं होतं, ट्रायल करून बघायचं होती एस.टी. वैदिक येतंय का? ट्रायल म्हणून तुम्ही सगळ्या पिकाला वापरून सगळ्याच पाहिजे. पिकाला. आता त्याच्यामध्ये हा जो मिरचीचा प्लॉट आहे हा किती एकर आहे? किती गुंठे? सर ह्या 5-6 गुंठे प्लॉट आहे. बरं. आणि तो हिरवी मिरचीचा प्लॉट आहे 4 गुंठे. बरं, म्हणजे तिकडं हिरवी मिरची, साधी मिरची. 930 अंकुर. बरं, आणि ही कोणती मिरची? ही भिवापुरी मिरची, म्हणजे भिवापुरी. पिकली विकायची. बरं, ही पिकून विकता तुम्ही हा, पिकून. पिकल्याच्या नंतर. बरं, आणखीन दुसरं कोणतं पीक आहे? सर आता आपल्याकडे बीट आहे लागवड केलेलं, आणि गहू आणि सर आता ज्वारी आहे. सर ज्वारी आपण कापून नाही का, तुम्ही थोडे लेट झाले त्याच्या करता कापून घेऊन आहे. बरं. चणा झाला सर मला 7 किलोला हो. 4 क्विंटल चणा झाला. 4-5 क्विंटल. म्हणजे रासायनिक पेक्षा आपल्याला 1 क्विंटल जास्तीच माल निघत गेला प्रत्येक ठिकाणी. गहू किती गुंठे होता आणि किती उत्पन्न निघलं? गहू सर आपला 13 किलो गहू पेरणीमध्ये होता. बरं. लोकवंतचा गहू होता. दरवर्षी मी 10 वर्षापासून तोच गहू पेरत आहोत आणि तेवढीच जागा पेरत आहोत. बरं. मला 3 पोते होय. यावर्षी मला एस.टी. वैदिकवर सर 5 पोते गहू झाले. पहिल्यांदा दरवर्षी 3 पोते निघायचे. ह्या वर्षी 5 पोते उत्पन्न निघलं गव्हाचं. हरभऱ्याची काय परिस्थिती? हरभरा सर 2 पोतेच्या वर तर होय नाही, 3-3.5 पोते झाला आपल्याला. 4 क्विंटल आरामशीर झाला हरभरा ह्या वर्षी. ह्याच्या अगोदरची काय परिस्थिती होती? त्याच्या अगोदर सर 2-2.5 क्विंटलच्या वर होईच नाही ना सर. पैसाच नाही. रासायनिकवर. रासायनिक. बरं. आणि त्यानंतर वाल जे आहे त्याचा काय अनुभव आहे तुमचा? सर वालाले आणि एवढे शेंगा लागल्या का ते शेंगा सुधरे नाही विकाले. ते आणि मांडवाल सर ते नाही का बारीक शेंगा जे हे पोपट झाली. बरोबर. आम्हाला पोपट म्हणतात त्याला. बरं. आणि ते मांडवाल नाही का सर असे तिथे हो माहिती ना. हो. असे सुधरे नाही शेंगा. महिनाभर आम्हाला सारखे शेंगा सुधरे नाही विका. खरं आहे का मॅडम? तोडायला तुम्ही राहता ना, म्हणजे सरांच्या सोबत तुम्हीच काम बघता शेती सगळं. की ते तोडून थकले होते, ते खरं आहे का? आता सर वांगे तुम्ही पहा ना. बरं. तिसऱ्या हप्त्यातून 3 वेळा तोडतो आम्ही. 100च बुळ आहे आमच्याकडे. फक्त 100 झाड? 100च झाड आहे. हप्त्याला तोडता? 3 वेळा. 3 वेळा हप्त्यातून? 3 वेळा तरी 10-10 किलो निघत आहे. म्हणजे आम्ही सर तसं नियोजन केलं. जसं राम सर म्हणतात का तुम्ही महिन्याला बेसल डोस मारा. बरोबर. आणि डिचिंग करा त्याची. सर आपल्याकडे ड्रीप नाही काय नाही, तरी पण आपण पाटीवर पंप घेऊन सर त्याला डिचिंग मारतो. एनर्जी बुस्टर. बरं. आणि सॉइल चार्जर. हे ड्रिंचिंग आहे. बरं. आता ह्याला तुम्ही बेसल डोस काय काय दिलेला आहे? सर याच्यामध्ये बेसल डोस, कृषी अमृत. हो. आणि RMPH. बरं. आणि सम्राट, शक्ती, मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड. म्हणजे वैदिक दाणेदार पण दाणेदार पण मिक्स करून देतो सगळ्याला. किती वर्षाचा प्लॉट, किती महिन्याचा प्लॉट आहे हा आता? सर हा माझा प्लॉट सर तो पहिला 1 महिना जून मधली 17 जूनची लागवड आहे सर. बरं. साधी मिरची आणि वांगे. ह्याच खातावर सर मग मी ना स्वतः रोप टाकलं सर. हे पालीवचं रोप झालं सर. बरं. स्वतः रोप टाकलं सर. अनुसरांना मी फोन केला. सर म्हणलं असं करून राहिलो. त्यानं मला मार्गदर्शन दिलं. तुम्ही मिक्स करून खात टाकून द्या, म्हणजे रोप टाका बिंदासपणे, सॉइल चार्जर सोडून द्या. बरं. तर सर याच्यातली एकही काडी सुद्धा नाही मेली. एकही नाही मेली. किती बुडं आणली होती तुम्ही?
सर आता बुड नाही ते मिरचीचं पॅकेट राहतात ना, पॅकेट राहते म्हणजे तुम्ही घरी रोप हा, तयार घरी केलं. रोप तयार ओके म्हणजे जेवढे झाडं लावले तेवढ्याला तेवढे उगले, एकही मर झाली नाही. एकही मर नाही ते बिलकुल मूर सड आहे. आम्हाकडे सर आमच्या केमिकल पूर्ण प्लॉटच भरतो ते पाणी पडला का पूर्ण प्लॉट म्हणजे ते नाही का हा ना, उगवतच नाही ते किंवा मर होते मर त्याच्यामध्ये. होता सर. परंतु इथे एकही रोप तुमचं मेलं. दुसरा खर्च सर केमिकल याला एकही बुंद मारला नाही सर. बरं, याला किती फवारणी केलं तुम्ही? सर आता याले 15 दिवसाची एक फवारणी, जसं केमिकलला 10 दिवसाची मारते तशी नाही सर, मग 15 दिवसाची एक. म्हणजे टेन्शन नाही सर याले. लोक म्हणते रोगीन काही नाही सर, फवारणी केली का क्लिअर. फवारणी केली क्लिअर, म्हणजे ती पण 15 दिवसातून येत. 15 दिवसातून एक. आता तुम्ही जर म्हटले की मी मिरची पिकाला 15 दिवसाला एक फवारणी करतो, हे विश्वास बसेल का शेतकऱ्याला? नाही बसणार सर. कारण की द्राक्षाच्या नंतर जर जास्त फवारण्या जर कुठे केल्या जातील तर त्या मिरचीवर केल्या जाते. नाही सर, मी ना राम सरांचा पूर्ण व्हिडिओ 2 महिने पाहिला सर. बर बर, त्याचा पूर्ण अभ्यास केला 2 हो महिने. हो आणि त्यानं जर सांगलं का तुम्ही जमीन बलवान तर पीक पैलवान, बरोबर शेतकरी धनवा, हो हो तर त्या नियोजनानुसार सर मी चाललो. पूर्ण रामसर सांगतो तसंच करताय तुम्ही आणि आताही सर मी व्हिडिओ पाहिजे 10-15 मिनिट रोज. रोज पाहतो. बर, सर म्हणतायत की याला फवारणी करत नाही 15-15 दिवस, हे खरं आहे का? हो खरं. आता कसं राहतं माहिती का, लोकांचा एखाद्या स्त्रीवर जास्त विश्वास राहतो माणसापेक्षा. 2 तोडे झाल्याच्या नंतर असं वाटलं होतं की इतकी मिरची मिरची लागेल येईल म्हणून आम्हाला. काय बोलता? मग तुम्हाला तसं वाटलंच नाही की एवढी मिरची निघेल? एवढी मिरची लागेल म्हणून. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही केली होती का केमिकलवर? नाही chemical वर. नाही सर, दरवर्षी करत होतो ना आम्ही. हो हो, आम्ही दरवर्षी एवढीच मिरची केमिकलवर करतो. बर बर. तर या वर्षी वैदिकवर केली. बर, याच्या अगोदरचा काय अनुभव होता दरवर्षी? नाही गवत जास्त गवत जास्त होत होतं. हा, पाणी देऊ देऊ. बर बर बर, एवढं गवत असायचं. हा. आणि ह्या वर्षी गवतच नाही सर, कमी आहे गवत. फक्त 2च निंदा केली याले. बर, तरी गवत नाही. पण सर सॉइल चार्जेस मी 15 दिवसाची 2 वेळा डिचिंग मारली याले. ड्रिंचिंग मार, म्हणजे गवत नाही व्हावं म्हणून. म्हणजे तुम्ही सगळं हाताने करता हे सगळं ड्रिंचिंग वगैरे? बरं, आता किती माल लागलेला आहे एका एका झाडाला? आपण बघतोय हे एवढे झाडं तुमचे सगळे मिरचीनं भरले, किती माल लागतो एका झाडाला? तुम्ही किती दिवसाला तोडा करता? सर आता याचा आमचे 3 तोडे होते सर बर, येतो. आठवड्यातून? नाही आता समजा हे पिका लागली मिरची, हो हो हो, तर हे पिका लागल्यावर सर मग हे लवकर पिकते मग. बर. आता आपण कसं आपल्याला सर समोर इकडे पूर्ण खुलं होऊ नाही ना आपल्याला इकडे. बरोबर. त्याच्याकरता मग हे आपण थोडं याला पाणी कमी करून टाकायचं. हो हप्त्यातून 1 दिवस पाणी द्यायचं. हो, मग लगातार 8-8 दिवसांनी तोडी होऊन जाते. तेवढे होऊन जातं त्याचे. बरं, काय रेट भेटतो तुम्हाला इथं मार्केटमध्ये याचा आता मिरची? सर मार्केटमध्ये आता सर वैदिकची मिरची असल्याच्यानं 50 रुपये लोकांपेक्षा जास्त भेटते सर. जास्त भेटते हो. किलो माग? किलो मागं. 50 रुपये? 50 रुपये. 300 रुपये किलो. लोक 250 विकते, मी 300 रुपये 300 रुपये किलो विकता ही मिरची? लोक घेता का? घेतात. ज्याला चव आहे हेच घेतात ना सर, नाही त्याला समजलं तर घेणारच नाही ना. पण त्यांना माहित नाही ना आणखी एसीटी वैदिक काय आहे. तुम्ही सांगताय त्यांना की एसीटी वैदिकची मिरची काय, पण त्यांना माहिती काय काय? सर त्यांना माहित नाही, पण ते हिरवी मिरची खाते ना सर. आता पण एवढी तिखट मिरची पाहिलीच नाही म्हणते. एवढी चवदार, चवदा तिखट. आणि सर बाया सांगते आपल्याला बाजारामध्ये का भाऊ म्हणते हप्ताभर मिरची राहून सडली नाही, परंतु ती मिरची म्हणते पिकली पण सडली नाही, खराब झाली सडली नाही. आठवडाभर जरी ठेवली तरी ठेवली तरी सडत नाही अजिबात. म्हणजे हे त्यांचा अनुभव आहे. त्यांचा आणि त्यांच्यामुळे तुमचे रेग्युलर गिऱ्हाईक, गिराईक वाढले, युजर वाढले तुमचे. म्हणजे तुम्ही किलो मागे 50 रुपये जास्त घेता त्यांच्याकडून, हा. तरी तुमच्याकडेच येते हा मिरचीसाठी. आता ऑर्डर येऊ ना सर याची मिरचीची आपली. ऑर्डर आली? हा येऊ ना. प्री बुकिंग राहते तुमच्याकडे? म्हणजे सर कसं मी पहिल्यापासून थोडा भाजीपाला विकत आपला सिजनेबल, बरोबर त्याच्याकरता आता लोकांची वड घेऊन आहे माझी. बरोबर. पण आपण त्याने सांगलं नाही, त्याने खाऊन पाहिल्याच्या नंतर हो त्याला समजणार ना सर याचं मला खरंच बाय खरं बोलून राहिला मग. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जर पाहिले सर हे झाड पाहिलं तर ते शेंड्यापासून तर बुडापर्यंत त्याला सगळी मिरचीच लागलेली आहे. बरोबर. हो ना सर. म्हणजे कोणते तेच नाही, कोणतं जरी झाड पाहिलं तुम्ही सर, हे बघा सेम कंडिशन आहे सर्व झाडांची. हे बघा सर, म्हणजे हे पहा ना, हो पूर्ण हिरव्या पण तेवढ्याच आहे आणि पिकलेला पण तेवढ्याच आहे. जिंकलेले पण तेवढ्याच आहे. आता किती माल गेलाय आतापर्यंत तुमचा इथं? सर याचा 40 किलो माल निघला, आणखी 40-50 किलो माल निघला. निघेल. बरं, तरी पण तुम्ही किती दिवसाला तोडा करता? सर आता इथून 8 दिवसांनी थोडा 8 दिवसाला म्हणजे पिकल्या की काढून ठेवता तुम्ही? पिकल्याच्या नंतरच तोडता? नंतर. बरं, ओके. आणि तिकडं काय अनुभव आहे तुमचा वांग्याचा किंवा टोमॅटोचा? सर वांग्याचा हप्त्याच्या हप्त्याला 3 वेळा तोडत आहोत सर आम्ही. एका झाडाचे 3 वेळा वांगे तोडत आहोत. एका झाडाचे 3 3 वेळा वेळा हप्त्यातून? किती झाड आहे असे? 100 झाडं लावले सर त्याच्यामध्ये. 100 झाडं टोमॅटोचे लावले, 100 झाडं वांग्याचे लावले आणि 300 बुडा 930 अंकुर बरं हिरवी मिरचीचे. एवढं सगळं लावलं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही तोडे करून करून थकले.
आणि तुम्ही टोमॅटोचा अनुभव सांगत होता की तुम्ही टोमॅटो सुद्धा चांगल्या रेटने विकता. हो ना सर, आता बाजारामध्ये कालचा बाजार होता सर, हो पण मला काम होतं चंद्रपूरला, हो. पण बाजारामध्ये लोकांचे 10 रुपये तर आपले सर 20 रुपये किलो 20 रुपये हा. म्हणजे डायरेक्ट दुप्पट रेटने विकता दुप्पट तुम्ही. rate. आणि तरी लोक घेता घेतात का बरं? सर. त्याला चव सर्व समस्या चव लागते आणखीन. आणि सर्वच लोक सर तसे नाही ना, पैसा देऊन आपण जहर कायले खायचं. बरोबर बरोबर. जसं आपण शेती करत आहोत, हो हो हो. एक तर रासायनिक टाकून एक तर जमीन खराब करून राहिलो, एक बरोबर. तर पर्यावरण त्रास होऊन राहिला बरोबर आणि मानवी शरीरावर परिणाम होऊन राहिला त्याचा. बरोबर. याच्यातले 25% लोक समजणार आहे ना, तर सर एसटी वैदिकवर जुळत आहे ना. त्याच्यामुळे जुळत जुळत आहे ना. लोकांना कळायला लागलं. लोकांना कळायला लोक आता हेच कॉन्शियस झाले. लोकांना कळायले पहिलं आरोग्य, आरोग्य इथून मागं किती फवारण्या केल्या आपण, काय खातोय हे लोकांना आज कळायला लागले. कळायला. म्हणून इकडं शेतकरी तुम्हाला दुप्पट रेट देऊन खरेदी करताय आणि तुम्ही एवढं सगळा भाजीपाला घेऊन जाऊन मागं काहीच शिल्लक राहत नाही. शिल्लक राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे आज आपण बघू शकतो शेतकऱ्यांनी याच्याकडे वळायला पाहिजे. जर तुम्हाला दुप्पट रेट भेटतोय, 10 रुपये टोमॅटो जर रेट असेल किलो, तर तुम्हाला डायरेक्ट इथं 20 रुपये रेट भेटतोय. रेट बरोबर आहे. फक्त लोकांना सांगणं गरजेचं आहे की हे कशानं पिकवलेलं आहे. पिकवलेला आहे. बरोबर आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल एकंदर, तुमचा काय अनुभव आहे? सर काय वापरता काय नाही माहिती का तुम्हाला? ते मी त्यांच्यावर तेवढे लक्ष नाही देत. बर. परंतु ते व्हिडिओ काय बघता वगैरे तुम्ही त्यांना म्हणत नाही का काय चाललंय काय नाही? आता कसं आहे, आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंडत राहतो, तर तिथे सर जर व्हिडिओ बघत असले तर मॅडम म्हणतात की यांना काय येड लागले, काय वेळ लागला? मग ते मोबाईल सगळं बघत राहता. असं तर तुमचं काय म्हणणं आहे? प्लॉट कसा आहे? फ्लॅट वगैरे चांगला आहे, पण मी अशी म्हणते यांना, हो म्हणता ना. नाही येड लागलंच पाहिजे. मी काय म्हणतो, चांगल्या गोष्टीसाठी तुमचं भवितव्य ज्याच्यामध्ये आहे, तुम्हाला शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना वेळ लागला पाहिजे. कशाचं? आपली शेती समृद्ध करण्याचं. आणि तुम्ही जर राजकारण बघत बसले तर तुमच्या घरात पैसे येणार का ना? सर आपलं दुसरं काम साधतच नाही ना, आपली शेतीच साधते. त्याच्याबद्दल आपण दुसरं हेच व्हिडिओ पाहिलं महत्वाचं राहील ना सर. सांगणे आम्हाला शेतकऱ्यांना की तुमचं भलं कशात आहे? शेतीमध्ये. मग तुम्ही शेतीचे व्हिडिओ बघा ना. शेतीची शेतकरी आज कुठे आहे? कुठं फाट्यावर बसला, कुठं टपरीवर बसला, काय बघतो तो राजकारणाचे गप्पा मारतो किंवा राजकारणाचे व्हिडिओ बघतो किंवा बाकीचे काही बघत राहतो, पारावरल्या गप्पा. परंतु त्याच्या उपयोगाचं काय आहे? आणि सर मी आणखी काल राम सरांचा व्हिडिओ पाहिला. बर. आपले मिल्क चार्जर चाललेल्या गाईचं 20 किलो शेण घ्या म्हणे, हो त्याच्यामध्ये 1 पाव तूप त्याच गाईचं, हो आणि 1 पाव अर्धा लिटर तूप, हो आणि 1 पाव चद हो तुम्ही बेसल डोस मध्ये टाका ना, ते 200 लिटर ड्राममध्ये टाकून त्याला डिचिंग करा म्हणे. म्हणजे तुमचे जीवाणू जे आहे जमिनीतले. बरोबर. तर सर मी ते व्हिडिओ पाहत राहतो. म्हणजे आज नाही करा आपण तरी पुढच्या वर्षी करल, त्याच्या पुढच्या वर्षी करल. एक मानसिकता बनते सर परंतु माणसाची. त्यांना तुमचा अभ्यास वाढत जातो ना. हा, अभ्यास वाढत जातो ना. ज्या चुका इतर शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत ते तुमच्या टळतात. हा, टळतात. बरोबर. म्हणजे एकंदरीत आज हे गोष्टी तुम्हाला कशातून भेटल्या, नॉलेज कशातून भेटलं रामसरांचं, त्या व्हिडिओच्या माध्यमातून. मग शेतकऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं. बरोबर आहे. आज मिरची बघतोय आपण डायरेक्ट, आता आपलं ही छातीपर्यंत यायला लागली. बरोबर. आणि एवढी मिरची टिकत नाही सर. सर आपण 40 वर्षापासून ह्या जमिनीला आपण पूर्ण खराब करून टाकले. 40-50 वर्षापासून. बरोबर बरोबर. तर त्याच्यासाठी थोडं आपल्याला रासायनिक चारांनी खर्च थोडा करणे आवश्यक आहे ना सर. आवश्यक आहे. बरोबर आहे. इथून मागे तुम्ही कस काढला, पण सर त्याचा दुप्पट बेनिफिट भेटला ना आपल्याला. जसं आपण समजा 1 पोतं वाढलं, पण आपल्या मेहनतही त्याच्यामध्ये 1 क्विंटल निघली ना, 2 क्विंटल वाढलं म्हणजे उत्पन्न वाढलं ना. म्हणजे तुमचा जेवढा खर्च वाढला त्याच्यापुढे उत्पन्न वाढलं ना. उत्पन्न वाढलं. आज काय झालंय, शेतकऱ्याचा फोकस कुठे माहिती का? शेतकरी सांगतो सगळे प्रॉब्लेम सांगतो आपल्याला, त्याचा पूर्ण फोकस कशावर? प्रॉब्लेमवर. पण त्याचा फोकस कुठं पाहिजे? सोल्युशनवर. जसं आता काय झालंय शेतकऱ्याचं, शेतकरी सांगत राहतो की एवढा खर्च होईल तेवढा खर्च होईल, पण तो खर्चावर ध्यान देतो, तो उत्पन्नावर ध्यान देत नाही. त्यांना लक्ष कुठे द्यायला पाहिजे? उत्पादन किती निघेल त्याच्यावर. मग हे मेंटॅलिटी जर चेंज झाली तरच शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये काहीतरी भलं होईल. कारण की आज इन्व्हेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कधी कुठेही फायदा मिळत नाही. तुमची शेती असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्हाला तिथे इन्व्हेस्टच करावं लागतं. बरोबर आहे. एकंदरीत काय सांगाल शेतकऱ्यांना तुम्ही? सर शेतकऱ्यांनी रासायनिक सोडून थोडं वैदिकच्या मागे लागलं पाहिजे. बरोबर. आणि यानं कसं आहे सर, आज आपण भलाई जरी चाराने जास्ती खर्च करेल तरी आपल्याला याची 4 आटाने भेटते. बरोबर. आणि 5 वर्षांत जमीन बलवान पीक पैलवान, म्हणजे नंतर आपल्याला साबर याचा खर्च कमी आहे सर. तुम्हाला ह्याच्यातलं गवत कमी झालं, गवत कमी एवढं कळालं. म्हणजे गवत का कमी झालं तुम्हाला माहिती का? पण सर आता आपण डिचिंग, मला वाटतं सॉइल चार्जरच्या डिचिंग दिलं म्हणून. हा, परंतु जमिनीमध्ये विषाक्तपणा कमी झाला.
बघा गवत तुमचं शत्रू नाहीये. शत्रू गवत तुम्हाला हे सांगण्यासाठी येतं की तुमच्या जमिनीमध्ये विषाक्तपणा वाढलेला आहे, तुमच्या जमिनीमध्ये वॉटर सोल्युबल खतं वाढलेली आहे, किंवा तुमची जमीन पूर्ण काय झाली आहे, कडकच झालेली आहे, कडक झालेली आहे, हे सांगण्यासाठी गवत येते. बरोबर. तर तुम्ही इथं एसटी वैदिक वापरल्यानंतर गवत आपोआप कमी झालं. कारण की 50% विषाक्तपणा कमी यावर्षी झाला ना. पहिल्याच वर्षी सर 50% कमी झालं. पहिल्याच वर्षी 50% कमी झालं. आणि हे उपडायला गेलं तर बिलकुल सर असं हाताने शेते भक्का भक्का एखादी नाही का उपटून येतं, सहज उपटून येतं गवत. हे हरेल गिन पहा ना सर आता एवढी ती लाट टाकू दे ना आपल्याला. काय बोलता? सर पहा घ्या आता उपडते हे अशी हाताने उपडली हे उपडली. बरोबर. हे काय सगळं उपटून येते लगेच. नाही ओलं नसलं तरी सर ती उपडे नाही पहिलं. म्हणजे एवढी परिस्थिती होती, परंतु आता हे चित्र बदलायला लागले. सर आपल्याला विश्वास आहे 2 वर्ष गेल्यावर जमीन आपण नरम आणून बिलकुल याच्यामध्ये होणार पूर्ण. ट्रॅक्टरनं नागराची गरजच ठेवणार नाही, गरजच नाहीये. काय झालंय बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे ट्रॅक्टर आला, किती HP होता? 25 HP. 25-30 पर्यंत. बरोबर. पुन्हा कधी आला? 30 चा आला. पुन्हा आता ते 45 वाढतच गेलं. 45, 55 55, आता 65 चा आलाय. 65 म्हणजे हे चाललंय कुठं? म्हणजे काही दिवसाने तुम्ही जमीन उकरायला काय JCB बोलवणार आहे का? म्हणजे ही कंडिशन आहे की तुम्ही जमिनीमध्ये रासायनिक खतं टाकून जमीन काय करताय, कॉम्पॅक्ट करताय. मग ते कुठेतरी थांबवलं पाहिजे सिमेंट आपण. वाणी आपण आणून टाकली मग तेच झालंय ना, सिमेंटच आणून टाकल्यासारखं टाकतोय. हे जे खतं आणून टाकतोय ते कुठं होते पहिल्यांदा? हे दारुगळ होते सगळे. ते कुठेतरी युद्धाला वापरले जायचे. आता युद्ध बंद झाले म्हणून त्याचं खत बनवलं त्यांनी. म्हणजे हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सर एक राम सर आपल्याला एक देव माणूस म्हणून आपल्यासाठी लाभलेला माणूस आहे. बरोबर आहे. त्यांच्यासाठी तर आज शेती पिकली. शेती. आज आणि आज शेतकऱ्याचा आम्हाला विश्वास आला ना सर त्याचा. विश्वास आला, आज जर आपण 50 रुपये खर्च केले तर आपल्याला पुढच्या वर्षी 1.5 लाख भेटते म्हणून आपल्याला हिंमत आली आता हिंमत आली. या वर्षी म्हणजे कमीत कमी 1 रुपयाला किमान कमीत कमी 3 रुपये भेटतात. 3 रुपये भेटते. तसे तर जास्तीत जास्त 5 आणि 10 रुपये ते सुद्धा तर जाऊ भेटतात. द्या, ते जाऊ पण द्या. किमान 3 रुपये भेटतात, जे की रासायनिक मध्ये खर्च निघत नाही. रासायनिक मध्ये सर कोणा वेळेस खर्चही निघत नाही. अलीकडे तर दुप्पट जसं 50ची 1 लाख होईल तरी त्याच्यामध्ये हे बाकीचं कचरा लाख रुपये काढणं, खर्चच हे होतो काढणं, तुमचा. ते काढणं त्याच्यामध्ये जातात. म्हणजे ना तोटा ना फायदा. ना तोटा. आणि वरून तुमची जमीन खराब केलेली मेहनत वाया जाते. मेहनत वाया जातात. म्हणजे आणि याच्यामध्ये असं आहे की ते पिकवल्याचा सुद्धा आनंद होतो ना तुम्हाला. आनंद नाही सर मी समाधानी आहे ना आता. सर एवढी मिरची मी यावर्षी पाहत आहो ना तर लोक बी जाणारे म्हणतायत ना, आम्ही हसो म्हणते नाही का, हे का राकट फेकत आहे. बरोबर. जसं कुशाभरू सर मी फेकलं हो शेतामध्ये हो हो. तर फेका म्हणे लोक राकट फेकत आहे म्हणे, मला जाणारे नाही का आता जसे बाया गेल्या. बर 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 बर. म्हणजे तुम्हाला नाव ठेवायचे. नाव ठेवायचे. म्हणजे तुम्ही कृषी अमृत टाकायचं तेव्हा ते काय राखट फेकू राहिले. त्या होते या राखतील ते माती फेकून कुठं कृषी अमृत काळं खत फेकून कुठे येत असते का? पण हे काय आता? पण सर आपल्याला विश्वास होता त्या गोष्टीचा. नाही, कोणत्याही गोष्टीवर विश्वास जर ठेवला, नाही सर अभ्यास पाहिजे ना त्याचा. अभ्यास पाहिजे. सर अनु सर आहे ना तुमचं मार्गदर्शन तर आपल्याला होतच, पण सर अभ्यास मी आहे ना त्याची व्हिडिओ 2 महिने पहिले. नाही अभ्यास केला पाहिजे. आम्ही शेतकऱ्याला तेच सांगतो की अभ्यास पूर्ण शेती करा. ना सर आजची प्रत्येक शेती प्रोडक्ट ते येते नाही का व्हिडिओ हे सुद्धा पाहिले मी त्याच्यामध्ये पूर्ण पूर्ण. त्याच्यामुळे एवढं सगळं पिकवलंय. एकंदरीत आपल्या भागामध्ये भाजीपाला करणारे जे शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल? सर भाजीपाला करणं शेतकऱ्यांना कमीत कमी 2-2 तास लावून तरी 5-6 गुंठ्यामध्ये करून पाहिले पाहिजे, 10 गुंठ्यामध्ये. बरोबर. बरोबर. तर चालेल सर, तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा मोबाईल नंबर आहे 9673 14 73 61. नंबर सांगा. 95 27 30 93 53. ओके. कोणाला काही जरी मिरची विषयी मार्गदर्शन लागलं तर तुम्ही सरांना कॉल करू शकता.